ये न्यूज वाले हैं। धरने पे नहीं, संधान के निकले बैठे इनके जमीन इतने बारिश में भीगते हुए श्रद्धांजलि बच्चों को दे रहे, उनको न्याय नहीं मिला। इससे आपका क्या है? ध्यान हो गया तो हॉस्पिटल में लेके जा गए थे, लेकिन हॉस्पिटल वाले ने कार्रवाई ठीक से की नहीं, वो देखभाल ठीक से की नहीं और पुलिस स्टेशन ने भी ठीक से ध्यान दिया नहीं। अब जो मिक्सर आया था, मिक्सर से बच्चों को उड़ा दिया। उड़ाने के बाद जो ऐसा ये हालत जो बच्चों की ऐसी हालत जो होती है तो उनके परिवार के ऊपर क्या बीती होगी। उनको इंसाफ मिलना चाहिए, न्याय मिलना चाहिए। इसलिए मेरे साथ में विश्वासराव गायकवाड़ भी आए हैं, वो भी ऐसा आपके जैसे चैनल चलाते और बहुत जो फेमस है वैशाली किरण जो गाती है, अपना जो आवाज़ जो कवाली या जो भी गाती है, वो भी साथ में इधर आए हैं। फंक्शन करके इनको आदरांजलि अर्पित करने के लिए हम लोग यहाँ मौजूद हुए। सर माझं म्हणणं एवढंच आहे बाबा, तुम्ही जवळ मला मी बोललो बाबा इथे हे आहे, तुम्ही धावून आले माझ्यासाठी आणि तुम्ही एक बेटासारखं मला मानता। आपलाच पक्ष नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले तरी पण एक बेटासारखाच आणि एक मुलासारखाच आपला नाता राहिलं आहे। तर माझं म्हणणं एवढंच आहे की हा बारका चिमुलला जो गेला आहे त्याला न्याय भेटावं, समाज कल्याण मंत्री आठवले साहेबांपर्यंत ही गोष्ट जावावी। इथे कुठेतरी ना टमाटोर होते, पॉलिटिशियनचा दबाव येते पोलीस स्टेशनवरती असं वाटतंय आणि डॉक्टरकडे दुर्लक्ष केलं जातंय, डॉक्टरवरती आणखी कारवाई नाही झाली। इथे त्या दिवशी ना भरपूर इथे नेते लोक धरणा देत होते, पण 200 मीटरवरती आपल्या बाबूचा घर होता, तिथे पार्थिव शरीर आपलं हलतं, पण कोणी बघायला नाही आलं, कारण की ते RMC प्लांट त्यांना बंद करणं हे टार्गेट होतं। आज बाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छित आहे, तर तेव्हा तुम्ही माझ्या मुलाला तिथे पाहायला नाही आले। माझ्या मुलाची तुम्हाला वय नाही माहिती, माझ्या मुलाला 13 वर्ष झालेले आहेत आणि तुम्ही कोणी 10 वर्ष लिहितो, कोणी 11 वर्ष, कोणी 12 वर्ष। तिथे काही न्यूजवाले आलेले होते। आज आपल्याला न्यूजवाल्यांनी कॉपरेट केला आहे, म्हणून आपल्याला पण काही दुसऱ्या न्यूजवाल्यांची काय उमेद नाही। लोकांना कसे आहेत, मोठे मोठे नेते आहेत, तुमचा मुलगा एवढा मोठा नेता नाही आहे की पाकिट देऊन बोलवेन, पैसे देऊन मी बोलवू नाही शकत न्यूजवाल्यांना। लोक न्यूजवाल्याला ना आपला आवाज दाबण्याची कोशिश करतात, न्यूजवाले येत पण नाही आहे। तर आपल्याला न्यूजवाल्याशी घेणं देणं नाही, पण ते ज्या दिवशी इथं झोपलेले होते न्यायासाठी, तर आमचं म्हणणं एवढंच आहे, आज काय तुम्ही झोपलेले आहेत तर जागे आहेत ते आम्हाला माहिती नाही। प्लांट हे बंद केलंय ते बंद राहिलं पाहिजे। आम्ही ज्या दिवशी मोर्चा ठेवणार चौकीवरती आणि हॉस्पिटलवरती बंद करण्यासाठी महानगरपालिकामध्ये, तेव्हा त्या दिवशी सर्व पक्ष, नगरसेवक, महापौर सगळे आले पाहिजे जे जे इथे होते। नाही तर आम्ही समजणार की तुम्ही पाकिट घेऊन चूप झाले, कारण की आमच्या कानावर असं आलंय की त्यांना मॅनेज केले गेले। मला त्याशी काही घेणं देणं नाही कोण तुमच्या बाऱ्यात काय बोलतंय, पण तुम्ही आमच्यासोबत येऊन उभे राहिले तर आम्ही बोलणार की तुम्ही मॅनेज नाही आहेत आणि नाही आले तर आम्हाला वाटणार तुम्ही मॅनेज आहेत। गणेश चव्हाण जो आहे तो माझा मुलगाच आहे। आज जरी तो या जिल्ह्याचा प्रमुख असला तर त्यांनी जी लढाई हातामध्ये घेतली तो सक्सेस केल्याशिवाय राहत नाही। हे लहान मुलगा 13 वर्षाचा जरी मुलगा असला, त्याचे पूर्ण फॅमिली आज डिस्टर्ब आहे, त्यांच्यावर फार मोठा प्रसंग आलेला आहे। आज तो शिकून फार मोठा झाला असता, सांगता या देशाचा मुख्यमंत्री पण तो झाला असता, पण आज तो मध्येच याच्यातून तो गेलेला आहे। त्याला जावं लागलेलं ह्या लोकांच्या निष्काळजीपणामुळे आणि डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे। पोलीस लोकांनी देखील लक्ष याच्यामध्ये द्यायला पाहिजे की जेणेकरून
याच्यावर ह्या परिवारावर जो अन्याय झाला, एक छोटंसं बाल जे आहे, बालक जे गेलेलं आहे, हे काही चांगली गोष्ट नाही आहे. हा न्याय मिळाला पाहिजे आणि गणेश चव्हाण जो आहे याला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही असं माझं विचार. जो प्लॅन्ट आहे तो प्लॅन्ट सतत बंदच राहायला पाहिजे. तो प्लॅन्ट चालू करता कामा नये अशी आमची भूमिका राहणार आहे. आणि त्या प्लॅन्टसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नॅशनल अध्यक्ष आणि केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब त्यांच्याकडे ही कैफियत नेम घेऊन जाणार आहे. चव्हाणला सुद्धा घेऊन जाणार, त्याच्या परिवाराला घेऊन जाणार आहे आणि यांना न्याय मिळून दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि जमलंच या देशाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील आपण ही कैफियत मानणार आहोत. त्यांना देखील सांगणार आहे की ह्या बालकाच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी हा जो प्लॅन्ट बंद राहिला पाहिजे. कारण तिथं मिक्सर आला नसता तर बाल आमचं गेलं नसतं. मिक्सर आला म्हणून बाल गेलं आमचं. साहेब माझा आणखीन एक इश्यू आहे. आता मी दुपारी सुमित स्कूटीवरनं पडला होता, त्याला मी टेंबे हॉस्पिटलला घेऊन चाललो होतो. तर ब्रिजवरती स्कूटीला धक्का मारून पाडून चमटून निघून गेला, धंपत निघून गेला, पुढे जाऊन थांबला. आता कसं असतं, या मोठ्या मोठ्या ज्या गाड्या चालतात ते बॉम्बेमध्ये तर नाही अलाउड केलेत, म्हणजे मीरा भाईंदर जे शहर आहे ना त्याच्यामध्ये पण गर्दी भरपूर असते. ते मोठ्या गाड्यांना रात्री 12च्या नंतरच इथं मीरा भाईंदरमध्ये चाललं पाहिजे असं आमचं रामदासजी आठवले साहेबांना, जे समाज कल्याण मंत्री आहे त्यांना विनंती आहे कळकळीची. आज 10 ते 11 दिवसामध्ये 2 जीव या मोठ्या मोठ्या तर्कांच्या खाली जातोय. तर याचा विषय काय आहे, मी व्हिडिओ फुटेज पण देणार आहे न्यूजवाल्याला, की असा भेजा बाहेर निघणार थोबडा बघू नाही शकत माणूस. आज त्यांच्या आई बापावरती काय बीतत असेल ते विचार केला पाहिजे लोकांनी. आणि जे पैसे कमवता, पैसे तुम्ही ओरी नाही नेणार आहेत, तुम्ही विचार करा आणि लोकांचा बळी घेणं बंद करा. आणि आज ते व्यक्ती या ती मुलगी, मी हे पण नाही पाहिलं कोण होते, कारण की मला हॉस्पिटलमध्ये जाणं एक गरजेचं होतं. मी तिथे थांबलो नाही, माझ्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. पाहिजे तर त्याची रिसिप्ट पण मी तुम्हाला देऊ शकतो, कारण की मला काही इश्यू करणं हे माझं काम नाही आहे. पण अगर हे पैशावरती जर चालत असेल मीरा भाईंदर तर ते पैशावर चालायचा बंद करून टाकणार. संत आरपीआयचा कार्यकर्ता आणि संत श्री सेवालालचा मुलगा